नमस्ते मित्रांनो, तर इथे आमच्या जी विहीर आहे, आमची जुनी विहीर, त्या विहिरीमध्ये मांजराचं पिल्लू पडलेलं आहे आणि आम्ही चांगलं अर्धा ते 1 तासापासून ते मांजराचं पिल्लू काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही हे बघू शकता, इथे विहीर आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते ते मांजर. तर अशा प्रकारे इथे विहिरीमध्ये मांजर पडलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, खाली एका साईडला एक होल आहे. त्या होलमध्ये ते मांजर बसलेले आहेत. कारण की ही खूप जुनी विहीर आहेत आणि याला अक्षरशः साईडनं बांधलेलं वगैरे काही नाहीये. त्याच्यामुळे ती मांजर अचानक आली आणि त्यात पडली. तर आम्ही आम्हाला सकाळी 9-9:30 वाजता तिचा आवाज आला. तिला बघायला गेलो तर ती विहिरीत पडलेली होती. तर मग इथं माझी मुलं आणि मी तिला वर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आता इथे आम्ही एका रस्सीला जाळी बांधलेली आहेत आणि त्या जाळीने आम्ही त्या मांजरला बाहेर काढत आहोत. पण मग ती जाळीमध्ये येतच नाहीये. ती बहुतेक त्या पाण्याला घाबरलेली आहे, म्हणून मग ती जाळीमध्ये येत नाहीये. आम्ही इथे खूप सारा प्रयत्न करत आहोत, पण ती मांजर जी आहे ती जाळीमध्ये येतच नाहीये. हे बघा, तिचा आवाज तुम्ही ऐकू शकता. वरती कर थोडंसं, ते पाणी चाललंय. जाळी पाणी चालली, थोडं वरती कर. पाणी चालली वरती कर, थोडं अजून राहू दे, थोडं अजून वरती कर. आता खूपच कंटाळा आला होता आणि नंतर आम्ही मग ती जाळी होती ती जाळी काढून घेतली आणि त्या ज्या रस्सीला आहेत एक बादली बांधली आणि त्या बादलीमध्ये दूध टाकलं. म्हटलं मग त्या बादलीमध्ये ती उडी मारेल आणि मग तिला वरती घेऊ. पण तरी पण ती वरती आली नाहीत. आणि नंतर मी आमच्या इथे जे हुसतोड करणारे जे माणसं आहेत, मग मी त्यांच्या मुलाला बोलवून आणलं. तर म्हटलं, चल मग विहिरीमध्ये उतर आणि त्या पिल्ल्याला तू वरती काढ. तर अशा पद्धतीनं तो मुलगा, मग इथे मी त्याला थोडेफार पैसे दिले आणि मग तो इथे आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि मग त्यांनी विहिरीमध्ये उतरून त्या मांजरीला बाहेर काढण्याचा तो पण आता प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं मग तो आलेला आहे आणि तो आता विहिरीमध्ये उतरत आहेत. म्हणजे ती जी मांजर आहेत ना, ती आमची नाही आहेत. ती कुठून आले काय काही माहीत नाही आणि ती अचानक विहिरीमध्ये पडलेली होती. तर आम्ही तिचा आवाज ऐकला आणि मग आम्ही तिला काढण्यासाठी इकडे आलो. कारण की कसं असतं की कुठल्या पण मुक्या प्राण्याचा जीव वाचवणं हे खूपच आपण बोलतो की पुण्याचं काम असतं. आणि ती जर विहिरीच्या बाहेर जर नाही काढली तर ती बाहेर अक्षरशः इतकी थंडी आहेत आणि त्या थंडीमुळं ती आजची रात्र जर विहिरीमध्ये राहिली असती तर ती मरून गेली असती. तर त्याच्यामुळे आम्ही खूपच सकाळ 9 वाजेपासून तिला काढतो आहे. तर आता साधारण 12 ते 1 वाजलेला आहेत. तर अजून पण ती निघालेली नाही आहेत. शेवट हा मुलगा खाली उतरलेला. तर हे बघा, ती दुधाने भरलेली ती बादली आहेत, त्यात पूर्ण पाणी गेलेलं आहेत. मग तर दादाला आम्ही असं म्हटलो की ते पाणी जे आहेत ते खाली ओतून दे आणि मग त्या मांजरीला त्या बादलीमध्ये टाक आणि मग मी वर तिला ओढून घेऊ. तर मग अशा पद्धतीनं त्याने जे पाणी होतं ते खाली ओतून दिलं आणि मग आता तो मांजरीला घेत आहेत. मी पण खाली उतरणार होती, पण मग कधी असं काम केलेलं नाही तर मग थोडीशी भीती वाटत होती. म्हटलं नका, चला आता हा दादा जो आहेत तोच खाली उतरेल. तो नंतर आला आणि मग तो बोलला की मी उतरतो आणि मी काढतो. तर मग अशा पद्धतीनं तोच आता खाली गेलेला आहेत. हे बघा, कारण की तिथे पकडण्यासाठी एकच रस्सी आहेत आणि दुसरे हे पाईप वगैरे किंवा मग त्या विहिरीच्या ह्या वायरी वगैरे आहेत. आणि ही विहीर जी आहेत ना, ती खूप जुनी आहेत. त्याच्या अक्षरशः विटा वगैरे त्या खाली पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग खाली जाण्यासाठी पण थोडी भीती वाटते. आणि हे बघा, तुम्ही ते मांजर बघू शकतायत की ह्या मुलाच्या पायाजवळ असं रेड कलरचं मांजर आहे ते. हे बघा, तो खूपच प्रयत्न करून त्या मांजरीला पकडण्याचा आता प्रयत्न करत आहेत. पण मग त्याला कुठं पकडायचं, कुठल्या रस्सीला, हे थोडंसं
त्याच्यासाठी कठीण जात आहेत. हे बघा. आणि हे बघा, त्या मुलाच्या खूप साऱ्या प्रयत्नातून त्याने मग त्या मांजराला हळुवारपणे घेतलं आणि त्या बादलीत टाकलं आणि तो आता त्या मांजराला घेऊन वरती येत आहेत. आणि ती मांजर खूपच अशी गार झालेली आहेत. हे बघा, आता फायनली ती वरती येत आहेत आणि आम्हाला खरंच खूपच आनंद होत आहेत, कारण की ती खूप म्हणजे माझ्या मते तरी ती संध्याकाळची पडलेली असेल. खूप वेळपासून त्यात पडलेली होती आणि ती गागत होती. तर मग आता तिला वरती काढण्यात आलं आहे. हे बघा. तर अशा प्रकारे कुठल्या पण मुक्या प्राण्याचा जीव वाचवणं खूपच चांगलं काम आहे आणि ह्या मुलाने ते केलं. आम्हाला खूपच आनंद झाला की त्यांनी फायनली त्या मांजरला बाहेर काढलं म्हणून. तरी पण आम्ही त्या विहिरीच्या कडेनं म्हणजे असं कुठलं कुत्रं मांजर त्यात पडू नये म्हणून साईडनं थोड्याशा काट्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत. पण मग तरी पण इथे ते झाड आहेत, त्या झाडावर अशी मांजर वगैरे जर गेली तर ती म्हणजे ती झाडावरच गेली असेल, मग ती खाली पडली असेल विहिरीमध्ये. तर हे बघा, ते खूपच असं गारठलेलं आहेत मांजर, कारण की थंडी येत बाहेर त्याच्यामुळे. आणि हे बघा, इथे माझ्या मुलाने त्याला हातामध्ये आता इकडं बाहेर घेऊन आला आहे तो. आणि तुम्ही बघू शकता ते खूपच असं पाण्याने खूपच भिजलेले आहेत, कारण की ते 2-3 वेळा बहुतेक पाण्यात पण पडलं असेल, पण मग ते पोहून बरोबर एका साईडला ते जात होतं. आणि त्याला खूपच भूक लागलेली होती. तर मग आम्ही त्याला अशा पद्धतीने इथं दूध ठेवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित ते दूध पित आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या इथे कुठला पण जो मुका प्राणी आहे तो जर विहिरीमध्ये अडकला किंवा कुठल्या पण संकटात जर गेला तर तुम्ही प्लीज त्याची मदत करा, कारण की मुक्या प्राण्यांची मदत करणं हे खूपच चांगलं असतं. तर हे बघा, त्याला खूपच भूक लागलेली आहे आणि तो आता दूध किती व्यवस्थित पित आहेत.